बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा गंभीर आरोप केला आहे। निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, असंही राहुल गांधींनी म्हटलंय। एका लेखातून राहुल गांधींनी हा गंभीर आरोप केलाय। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांवर राहुल गांधींकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर हा आरोप केलाय। महाराष्ट्राप्रमाणेच आता बिहारमध्ये सुद्धा हेराफेरी करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे, असं सुद्धा या लेखामध्ये राहुल गांधी यांनी लिहिलेलं आहे। तर राहुल गांधींनी लिहिलेल्या लेखामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीचा उल्लेख करण्यात आला। रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत। जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। त्यांचा लेख हा संपूर्ण देशभर गेलेला आहे, परंतु त्यांनी जे मुद्दा मांडलाय तो काही नवीन नाहीये। भाजपला कशी मदत होईल या दृष्टीनं संपूर्ण निवडणूक आयोगाचं वागणं होतं। तिघांच्या पॅनलमध्ये एका बाजूला विरोधी पक्षनेते एकटे आणि अमित शहा आणि मोदी यांनी ही निवडणूक आयुक्त निवडले। आणि त्यामुळे राहुल गांधी म्हणतात की मॅचचे अंपायर जर तुम्ही फिक्स केले तर मग मॅच फिक्स करणं काय अवघड नाही। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी नेमकी कशी झाली असा राहुल गांधी यांचा आरोप आहे। निवडणुका कशा चोराव्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका उदाहरण आहे, असं त्यांनी म्हटलं। निवडणुका कशा चोराव्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका हे उदाहरण आहे, असं राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामध्ये म्हटलेलं आहे। निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलशी छेडछाड केली, असं राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामध्ये नमूद केलं। मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घुसवल्याचा आरोप दावा राहुल गांधींनी केला। मतदानाची टक्केवारी फुगवून सांगितली, असाही आरोप राहुल गांधींनी केला। भाजपला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणीच सर्वाधिक बोगस मतदान झालं, असंही राहुल गांधींनी या लेखात म्हटलं। सगळे पुरावे नष्ट केल्याचा सुद्धा आरोप राहुल गांधींनी केला। दरम्यान यावर विजय वडेट्टीवार, संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूया। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीनं झालं। आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली। आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे, ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं। महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भरोश्यावर आलेलं सरकार नाही, तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे। ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे, ही जनतेच्या भरोश्यावर निवडणूक जिंकली नाही, तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेईमानी करून जिंकली। दरम्यान निवडणूक आयोगानं मात्र राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप हे निराधार आहेत, असं निवडणूक आयोग म्हणाले। तर महाराष्ट्रातील निवडणुका योग्य प्रक्रियेचं पालन करून झाल्या। या प्रकरणात कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटा नरेटिव्ह का पसरवत आहेत। राहुल गांधी यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे आहेत, असं सुद्धा निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। दरम्यान एक्स पोस्ट करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलेलं आहे। त्यांची एक्स पोस्ट नेमके काय आपण पाहूया। तुम्ही घटनात्मक संस्था आहात, गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अर्धवट गोष्टी सांगत आहात, हे योग्य नाही। सर्वात अलीकडील लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांचे डिजिटल मशीन रिडेबल स्वरूपातील एकत्रित मतदार यादी त्वरित प्रसिद्ध करा। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील संपूर्ण संध्याकाळी 5 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा, अशी एक्स पोस्ट लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली आहे।